तर मग स्टार्ट करू आपण. क्वेश्चन स्क्रीनवरती बघणार, माझ्याकडे तर स्क्रीन आहे, त्यामुळे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन मी इथून वाचून आणि आपण त्या ठिकाणी त्याचे ॲनालिसिस करू. तर पहिले आहे सच्चिदानंद सिन्हा. हे तात्पुरते अध्यक्ष होते. संविधान सभा जेव्हा संघटित झाली होती 9 डिसेंबर 1946 ला, तेव्हा त्याचे तात्पुरते अध्यक्षपदी सच्चिदानंद सिन्हा होते. दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. जेव्हा कायमस्वरूपी अध्यक्षपदाची निवड करण्यात आली त्यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव त्या पुढे समोर आलेलं होतं. सर बी एन राव. तर सर बी एन राव हे कायदेविषयक सल्लागार होते संविधान सभेचे. आणि जवाहरलाल नेहरू हे जे होते यांनी उद्दिष्टांचा ठराव या ठिकाणी मांडलेला होता. तर दुसरा प्रश्न, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालीलपैकी कोणती विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही ते ओळखा, असं विचारलेलं आहे. पहिलं आहे मुफ्त आणि निपक्षपाती निवडणुका. तर हे अनुसरून आहे कारण आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे द्यावे लागत नाही व जो रिझल्ट येतो आपल्या समोर येतो, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा. तर फंडामेंटल राईटद्वारे आपण व्यक्तीची प्रतिष्ठा जी आहे ती जपतो, हे देखील विधान बरोबर आहे. पुढचं आहे अल्पसंख्याकाचे शासन. तर भारतात कोणतेही अल्पसंख्याकाचे शासन नसून जो कोणी बहुमताने निवडून येईल तो अल्पसंख्याक असो की जनरल व्यक्ती असो, तर त्यांचं जे आहे ते शासन असतं, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि पुढे आहे कायद्यापुढे समानता. तर कायद्या पुढे समानता हे आर्टिकल 14 नुसार कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे ऑप्शन क होता तो चुकीचा होता. पुढचा बघू. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली? त्याच्यात वेळ न वाया घालत आपल्याला माहिती सर बी एन राव यांची नियुक्ती आपण केलेली होती. आणि यात एक ऑप्शन होतो गोपाल स्वामी अय्यंगार. तर यांच्याबद्दल महत्त्वाचं काय, त्यांनी कलम 370 नुसार जम्मू काश्मीरची राज्यघटना तयार केली होती, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. ते जम्मू काश्मीरला भारताचाच पार्ट समजायचे, त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी विरोध दाखवलेला होता व तत्पर्याय एन गोपाल स्वामी अय्यंगार यांनी जम्मू आणि काश्मीरची राज्यघटना तयार केलेली होती. पुढं आहे खालील विधाने विचारात घ्या. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आलेली होती. बरोबर आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. हे बघितलेलं आहे आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये, हे देखील बरोबर आहे. आणि हा इम्पॉर्टंट तारीख आहे खालच्या ऑप्शनमध्ये की भारतीय संविधान सभेचे 14 नोव्हेंबर 1949 14 ते 26 नोव्हेंबर या काळात पार पडले. आणि मेन जे 26 नोव्हेंबर होता ते इम्पॉर्टंट डेट का आहे, कारण तेव्हा आपण आपली राज्यघटना स्वीकृत केलेली आहे व काही तत्व देखील लागू केलेले आहे. आणि पूर्णपणे जेव्हा लागू केली ती तारीख होती 26 जानेवारी 1950. आणि ते का लागू केले ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे कॅबिनेट मिशन याचे सदस्य नव्हते. कॅबिनेट मिशन भारतात कशासाठी आली होती की भारतीयांना जबाबदार शासन पद्धती लागू करणे व संविधान तयार करणे या मदतीसाठी कॅबिनेट मिशन 1946 ला इंग्लंडवरून भारतात आलेली होती. हे यांचं मेन काम होतं. आणि याचे जे सदस्य आहे सर एव्ही अलेक्झांडर, सर पॅथिक लॉरेन्स आणि सर स्टीफर्ड क्रिप्स हे 3 जण याचे सदस्य होते. तर लॉर्ड माउंटबॅटन याचा तर काही संबंध नाही, हे विधान चुकीचं आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 6. खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर कोणती आहे ती ओळखा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक परत रिपीट झाला 9 डिसेंबर 1946. बरोबर. सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष होते. हे रॉंग आहे कारण ते फक्त तात्पुरते अध्यक्ष होते, पण मुख्य अध्यक्ष जे होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. की भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले, हे देखील विधान बरोबर आहे. आणि लागू कधी केले पूर्णपणे आपण 26 जानेवारी 1950 रोजी. तर पुढचा क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 7. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? त्याचे हेड होते जे आपले सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि याच समिती अंतर्गत सदस्य म्हणून काम केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाकीचे ऑप्शन रॉंग आहे. तर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढे 8वा प्रश्न. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालील कोणते विधान जे आहे ते बरोबर नाही, चुकीचे विधान ओळखायला सांगितले. सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली, हे विधान बरोबर आहे. आपल्यावरती कोणाचेच नियंत्रण आता नव्हते या 1947च्या कायद्याने. दुसरं, सभा एक विधिमंडळात्मक संस्था देखील बनली, हे देखील बरोबर आहे. कारण लोकसभा, राज्यसभा आणि त्यावेळेस जी संविधान निर्माण करण्याचं काम होतं ती मसुदा समिती करायची. त्याचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे व इतर कामं करण्यासाठी इतर समित्या असायच्या. आणि जवाहरलाल नेहरू झाले, सरदार वल्लभभाई पटेल झाले, असे भरपूर जे होते त्यांना वेगवेगळ्या कामाचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं होतं. त्यामुळे ती विधिमंडळात्मक संस्था बनली, म्हणजे कायदे करण्याचे अधिकार तिला प्राप्त झाले. पुढे सभेची एकूण संस्था पूर्वीच्या म्हणजे 1946 जी कॅबिनेट मिशन होती
या नियोजित संख्येपेक्षा वाढले. हे कसं काय वाढेल? कारण 1947 भारत स्वातंत्र्य कायद्यामध्येच तरतूद होती की भारत व पाकिस्तान हे वेगळे दोन देश असणार आणि पाकिस्तानमध्ये जो बांगलादेश आहे त्याला पूर्व पाकिस्तान होता त्यांचा समावेश होता. पण हे पाकिस्तानात गेल्यामुळे ही सदस्य संख्या वाढणार नाही. नेक्स्ट होतं मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून मागे घेतली. माघार घेणारच, कारण जेव्हा पार्टिशन झाले, जो पाकिस्तानचा पार्ट बनला आहे त्याच्यामुळं इथून प्रतिनिधित्व करणं भारतासाठी ते तर काही चुकीची गोष्ट आहे, कारण ते पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करत होते. त्याच्यामुळे हे जे विधान आहे शेवटचं हे देखील बरोबर आहे, कारण त्यांनी माघार घेतलेली होती. पुढचा क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 9. भारत हे संघ राज्य आहे यास खालीलपैकी कोणतं तत्व आधार देत नाही? भारत ॲक्च्युली संघ राज्य आहे आणि संघ राज्य नाही पण, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ राज्य या शब्दाऐवजी राज्याचा संघ हे स्टेटमेंट दिलेलं आहे. पण बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की राज्य असो, केंद्र असो किंवा इतर जे स्थानिक संस्थांना जे आपण बोलतो ग्रामपंचायत वगैरे हे स्थानिक लेवलला काम करतात, तर यांचा देखील या शब्दप्रयोगामध्ये उल्लेख झाला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत हा संघ राज्य आहे असा युक्तिवाद टाळला व त्यांनी राज्यांचा संघ दिला. मात्र फंक्शन सेम आहे, ते फंक्शन ओळखायचे आपल्याला. एक राज्य घटना हे आधार देत नाही, कारण जे अमेरिका आहे हा संघ राज्य देश आहे, तिथे 2 राज्य घटना आहे. एक राज्याची वेगळी आणि त्यांच्या केंद्राची वेगळी, व तिथं 2 जे आहेत आपण म्हणतो की त्यांचं सिटिझनशिप हे दोघे भेटतात, त्यांना राज्याचे देखील भेटतात आणि केंद्राचे देखील भेटतात. म्हणून हे जे विधान आहे हे आधार देत नाही एक राज्यघटना संघ राज्याला. दुसरं आहे द्विगृही कायदे मंडळ देखील बरोबर आहे. राज्यघटनेची सर्वोच्चता देखील बरोबर आहे आणि न्यायिक पुनर्विलोकन देखील बरोबर होय. फक्त आपल्याला ओळखायचं होतं आधार कोणतं देत नाही, तर ते एक राज्यघटना हे तत्व आधार देत नाही. पुढचं बघू आपण. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलेले? सदस्याला हायलाईट केलेलं आहे, कारण हे खूप इम्पॉर्टंट विचारतात. ते म्हणजे मूलभूत अधिकार समिती होते, अल्पसंख्याक समिती होता आणि सल्लागार समिती. या 3 ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ॲज अ सदस्य म्हणून काम केलं. याचे हेड होते सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न. संविधान सभेबाबत खालील विधाने सत्य आहेत. कोणती विधाने सत्य आहेत? ती पौढ मताधिकारावरती आधारित नव्हती. बरोबर आहे, ती एकल संक्रमणी पद्धतीवर आधारित होती, ज्यामध्ये 10 लाख लोकसंख्येमागं एक प्रतिनिधित्व पुढे येणार होता. दुसरं आहे, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, ही रॉंग. ती प्रत्यक्ष निवडलेली नव्हती, तर रिप्रेझेंटेटिव्ह द्वारे ती संघटित झालेली होती, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तिसरं आहे, ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आलेला होता. हे विधान बरोबर आहे, आपलं चुकीचं आहे, कारण ब्रिटिश भारताला 389 जागा देण्यात आलेल्या होत्या आणि जे ब्रिटिश प्रांत आहे, ब्रिटिश प्रांताला 292 जागा होतात आणि जर ब्रिटिश भारताचा उल्लेख केला तर 389 आणि ब्रिटिश प्रांत म्हटलं तर 292. पुढे ती विविध समित्यांद्वारे कार्य करत होती. हे विधान बरोबर आहे, कारण वेगवेगळ्या समित्या आपण बघितलं, अल्पसंख्याकांची मूलभूत हक्क समिती, मसुदा समिती, ध्वज समिती, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या समिती होत्या. तर हे विधान बरोबर आहे, विविध समित्यामार्फत कार्य करत होते. आता पुढं कॅबिनेट मिशन योजनेद्वारे पुढील जोडणी करा. तर कॅबिनेट मिशन म्हणजे 1946. पार्टिशनच्या पूर्वीची संख्या विचारलेली आहे बघा. निवडायची एकूण सदस्य संख्या किती होती? ती होती 389. संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधित्व ते किती होते? 93. संस्थानिक म्हणजे राजे, पण त्यांच्यावरती नियंत्रण आहे ते ब्रिटिशांचं. नेक्स्ट, उच्च आयुक्ताचे प्रांत प्रतिनिधी ते 4 होते. हाय कमिशनरचे म्हणतो आपण त्याला, ते म्हणजे दिल्ली, अजमेर, मारवाड, कंबाईन शब्द, कुर्ग आणि बलुचिस्तान, हे 4 विचारतात कमिशनरचे प्रांत कोणकोणते होते ते. आणि नेक्स्ट होतो प्रांतांचे प्रतिनिधी. तर प्रांताचे जे प्रतिनिधित्व होते ते होते 292. तर अशा प्रकारे क्वेश्चन 12 बघितला. आता क्वेश्चन 13 बघू. खालील विधानांचा विचार करा आणि उत्तरे द्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. विधान बरोबर आहे. जे खांडेकर या समितीचे सदस्य होते, हे सदस्य नव्हते. सदस्य खूप इम्पॉर्टंट आहे या समितीचे. एकूण टोटल जे होते 7 होते, त्यापैकी एक अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 सदस्य होते. ते कोणते ते पाहू. ते होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाल स्वामी अय्यंगार ज्यांनी जम्मू काश्मीरची राज्यघटना तयार केली ते दुसरे. तिसरे होते सईद मोहम्मद सादुल्ला. चौथे होते के.एम. मुन्शी. 5वे होते माधवराव आणि 6वे होते टी.टी. कृष्णमाचारी. मात्र यांचं निधन झाल्यामुळे आपण डी.डी. खेतान यांची निवडणूक केलेली होती. हे 6 नावं खूप इम्पॉर्टंट आहे मसुदा समितीची. मसुदा समिती हीच मुख्य समिती होती जिने संविधान तयार केलं. 60पेक्षा जास्त राज्यघटनेचा अभ्यास केलेला होता. पुढे बघू. 14वा प्रश्न. खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती ती आपल्याला विचारलेली आहे. एक प्रांतीय स्वायत्ता, बरोबर आहे, प्रांतांना स्वायत्ता होती. संघ राज्याचे न्यायालय देखील होते.
म्हणजे जे इतर प्रेसिडेन्सी त्याच्यावरती नियंत्रण करणारं अजून एक जे न्यायालय होतं ते देखील होता. केंद्रात द्विदल राज्य पद्धती होती, हे देखील बरोबर आहे. आणि 2 सभागृह असलेले संघीय कायदेमंडळ होते. हे सर्व इतिहासाचं पार्टी पण आपल्याला विचारण्यात आलं. एवढीच इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सफिशियंट आहे. आणि मेन जी गोष्ट होती, याच्यात 321 कलम होते, 10 अनुसूची होता आणि यामध्ये महिलांना देखील मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. भारत सरकार कायदा 1935. पुढे बघू, राजकुमारी अमृता कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आलेलं होतं. टोटल महिला होत्या 15, त्याच्यापैकी ही महत्वाची होती. याच्याबद्दल क्वेश्चन विचारतात. ही केंद्रीय प्रांतातून निवडून आलेली होती. अजून एक लेडीज आहे ज्यांचं नाव होतं बेगम रसूल. हे मुस्लिम लीगच्या एकमेव सदस्य होत्या ज्या महिला म्हणून निवडून आलेल्या होत्या. बाकी 14 सर्व त्या काँग्रेसच्या महिला सदस्य होत्या. पुढचा प्रश्न, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून आपण बघितलेले आहे की सच्चिदानंद सिन्हा यांना निवडण्यात आलेले होते. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार होते. हे पक्ष खूप महत्वाचे आहे. अपक्ष जर आला तर त्याचे जास्त होते, एक द्यायचं. आणि एक कोणाचं होता याच्यात, कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष. ते हे का विचारले, कारण जे शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ही बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय पक्ष होता. आणि जो कम्युनिस्ट पक्ष होता त्याला आपण मार्क्सवादी म्हणतो, तो देखील इम्पॉर्टंट आहे. आणि एक होता कृषक प्रजा पक्ष, तो देखील इम्पॉर्टंट होता म्हणून विचारलेला आहे. अपक्ष तर येणार नाही, कारण अपक्ष एक नव्हता, अपक्ष जास्त निवडून आलेले होते. आता योग्य कथनीय ओळखा. हा खूप ऑड क्वेश्चन आहे. सहसा 2-3 वर्षात असं क्वेश्चन विचारतात की पुस्तकनियतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. विधान बरोबर आहे. आणि विकसनशील निर्वाचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वाचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक आणि विधी विषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता आणि याचे दोन्ही ऑप्शन हे बरोबर आलेले आहे. पुढं, खालीलपैकी कोणती भाषा भारतीय अधिकृत भाषा नाही. आता मेन सांगायचं तर भारताने स्वतः घोषित केलेली अशी कोणती भाषा नाही, पण काही कामकाजाच्या भाषा आहे ज्या आपल्याला मूळ घटनेतील बघायला मिळतात. 8व्या अनुसूचीमध्ये ज्या आत्ता टोटल 22 आहे आणि तेव्हा 14 होत्या. तर त्या भाषा बघू कोणकोणत्या आहे. ऑप्शनमध्ये दिलं, मराठी आहे, सिंधी आहे आणि संथाली आहे. फक्त मारवाडी भाषा अजून आपण स्वीकृत केलेली नाही. पुढचा प्रश्न की कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेले होते. ते बघितलं आपण, शीख, मुस्लिम आणि जे जनरल वाले होते त्यांना होते. तो ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त शीख दिसतं, ख्रिश्चनांना नव्हते, अनुसूचित जातीला नव्हते, कारण पुन्हा पॅक्ट अनुसूचित जाती जमाती तो पुन्हा पॅक्ट झाला होता. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वतंत्र मतदारसंघ होता ते अमान्य केलं. गांधीजींच्या मागण्या तेव्हा मान्य केलं होतं. एरवडा करार झाला होता 1932ला व त्याऐवजी शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षणाची त्यांनी डिमांड केलेली होती. त्याच्यानंतर जे होतात स्वातंत्र्यानंतर यांचं पण रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे, ते देखील त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता. तर तशा प्रकारे गोष्टी आज आपण बघतो. पुढे आहे, भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबत खालील विधानांचा विचार करा. संसदीय लोकशाही आपण कुठून हे तत्व घेतलेले, ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले बरोबर आहे. संघराज्य अमेरिकेकडून घेतलेले बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून घेतलेले बरोबर आहे. आणि सामायिक सूची म्हणजे जी केंद्र सूची, राज्य सूची, आणि सामायिक सूची म्हणजे अशी सूची ज्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोघे कायदे करू शकतात, त्याला आपण सामायिक सूची म्हणतो, जी आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, खालील कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या. आपण बघितलं टोटल 14 होत्या, त्यापैकी कोण होत्या ते विचारलेलं आहे. तर ते विजयालक्ष्मी पंडित या सदस्य होत्या. त्याच्यानंतर सुचिता कृपलानी आणि सरोजिनी नायडू होतात. पण त्याच्या सुभालक्ष्मी या ज्या आहे या सदस्य नव्हत्या. मागे सांगितलं एक राजकुमारी अमृता कौर ती महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर एक बेगम रसूल ती महत्वाची, कारण ती एकमेव मुस्लिम लीगची होती. बाकी सगळ्या 14 या काँग्रेसच्या होत्या. पुढं, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोण म्हटले. तर हे म्हटलं होतं महात्मा गांधी. त्याच्यानंतर भारतीयसाठी संविधान सभा असावी हे म्हटलं होतं मनवेंद्रनाथ रॉय. आणि त्याच्यानंतर जे काही वोटिंगची प्रोसिजर होईल ती पौढ मताधिकार, म्हणजे ज्यांचं वय 18च्या पुढे ते वोट करू शकतात, ही जी कन्सेप्ट होती ही जवाहरलाल नेहरू यांची होती. पुढचा क्वेश्चन 24, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण. आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टोटल होते 7 मेंबर, ते होते हेड आणि इतर 6 होते त्यांचे सदस्य. पुढचा, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते. कायदेविषयक सल्लागार BN राव हे होते, आपण बघितलेलं आहे. भारतीय राज्यघटना टिंब रोजी स्वीकारण्यात आली. आपण स्वीकारली कधी भारतीय राज्यघटना, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली. आणि लागू कधी केली आपण, 26 जानेवारी 1950 तिला लागू केली. पुढे टिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद पाहिल्याप्रमाणे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. पुढे बघू आपण
28वा प्रश्न की भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झालेले होते? ते आपण बघितल्याप्रमाणे 9 डिसेंबर 1946 ला ज्याचे तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, ज्याचे परमनंट अध्यक्ष पुढे झालेले होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संघीय राजेंद्र प्रसादची डेट या ठिकाणी विचारलेली नाही. एवढे आपण जेवढे क्वेश्चन आपण बघितले त्याच्यामध्ये संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय असते असं विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण एकदम सोपं आहे. म्हणजे सत्तेचं डिवायडेशन करण अगोदर केंद्राचं राहिलं थ्रू राज्यामध्ये, पण त्याच्यानंतर जे नगरसेवक असतील किंवा सरपंच असतील असं डिस्ट्रीब्युशन करण, जेणेकरून सर्व वर्गाचा भारतीय जे डेमोक्रेसी त्याच्यामध्ये समावेश झालेला पाहिजे. पुढचा प्रश्न बघू आपण. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कुणाला मनोनीत केलेले होते? तर नाव खूप महत्त्वाचं आहे, ते आहे फ्रँक अँथोनी. पण त्याच दिवशी दुपारी त्यांची तब्येत बिघडली होती. त्याच्यानंतर आपण दोन जे कायमसाठी उपाध्यक्ष ठेवलेले होते ते म्हणजे HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. बस एवढं इम्पॉर्टंट आहे आपल्याला. खूप बेसिक लेवलचे जास्त डीपली क्वेश्चन विचारले नव्हते याच्यापैकी. म्हणजे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण लेक्चर कमीत कमी वेळेमध्ये घेण्यासाठी जास्त एक्सप्लेनेशन पण नाही केलं, फक्त एक्झाम ओरिएंटेड केलेला आहे. तर पुढचा जो धडा आहे तो प्रस्तावना व उद्देश पत्रिका आता आपण पुढे बघू. थँक्यू.